नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळीनो 12 जूनचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा सायली ही बाहेरून आलेली असते आणि त्यावेळेस प्रतिमा आणि इथे सुमनची पूजा चालू असते. मग त्यावेळेस बघा लगेच सायलीला आठवतं की जी छोटी मुलगी आहे ती मुलगी तिला इथं समोर दिसत असते आणि त्यावेळेस ती शुभंकरोती जी प्रार्थना आहे ती प्रार्थना म्हणताना इथे सायलीला भास होत असतो आणि ती प्रार्थना जी आहे ती तिच्या डोक्यामध्ये तिला सध्या आठवत असते. आता प्रेक्षकांनो, इकडे दुसरीकडे बघा अस्मिता ही चैतन्याला कॉल करत असते आणि त्यावेळेस चैतन्याला ती म्हणत असते की चैतन्य, अरे मला इंटरव्ह्यूसाठी बाहेर जायचे, परंतु काल स्मित खूप रडला, त्यामुळे मला मम्मा घरातून बाहेर पडू देणार नाही. मग आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस चैतन्य म्हणत असतो की तुला स्मितला घेऊन तर मावशी नक्कीच बाहेर पडून देऊ शकते. मग त्यावेळेस ती म्हणते हो, पण मी इंटरव्ह्यूसाठी स्मितला तर घेऊन नाही जाऊ शकत. मग त्यावेळेस तो म्हणतो की नाही, तो ऑफिसपर्यंत ये स्मितला घेऊन आणि मग तिथून नंतर तो माझ्याकडे दे आणि तुझं तू ऑफिसमध्ये जा. असं म्हटल्यानंतर इथे स्मिता म्हणत असते की तू सांभाळशील का गोलूला. असं म्हटल्यावर बघा चैतन्य म्हणतो की बघूया ते नंतर, तो मला सांभाळतोय का मी त्याला सांभाळतोय, पण तू दे तरी मी ट्राय करेन. असं म्हटल्यानंतर बघा इथे अस्मिता म्हणत असते की खरंच खूप खूप धन्यवाद चैतन्य. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा आरती करून झालेली आहे आणि प्रतिमा आरती देण्यासाठी सायलीला आणि सुमनला ती आरती देत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे सुमनला प्रतिमा म्हणत असते की धूप फिरव. मग तेव्हा सायली हट्ट करते की नाही मीच धूप फिरवणार. मग सुमन म्हणते नाही नको. तेव्हा सायली म्हणते की नाही, मला बरं वाटते, मी फिरवते. मग प्रेक्षकांनो, त्यावेळेस सुमन जी आहे ती प्रतिमाला म्हणत असते की वहिनी बघा, हे एक साम्य सायली आणि तन्वीमध्ये सेम आहे. तन्वीलाही लहानपणी धूप फिरवायला खूप आठवायचं, आपल्याला माहिती आहे ना. आता प्रेक्षकांनो, इथे सायली तर धूप फिरवत आहे, परंतु तिच्या समोरच तिला जी छोटी मुलगी आहे तीही सेम अशीच धूप फिरवताना तिला दिसत असते आणि मग तिच्या मागे मागे सायली धूप फिरवत असते. परंतु प्रेक्षकांनो, तिथे अतिशय धूर होतो आणि त्यावेळेस मग तिच्याकडनं म्हणजे सायलीकडनं तिथं जे काही मूर्ती आहे ती मूर्ती आणि ड्रॉइंग बुक खाली पडतात. आता इकडे बघा अस्मिता ही गोलूला घेऊन बाहेर आलेली असते आणि त्यावेळेस अस्मिता हट्ट करते की मी गोलूला घेऊन बाहेर जाणार आहे. पण प्रेक्षकांनो, तेव्हा बघा इथे कल्पना म्हणत असते की नाही नको, तुला जर गोलूला घेऊन बाहेर जायचं असेल तर मीही येते तुझ्याबरोबर, चल. तेव्हा मग अस्मिता म्हणते की नाही मम्मा नको, मी आणि गोलू आम्ही जातो आणि मला फिरायचं आहे त्याच्यासोबत थोडंसं, मग फिरून आम्ही लगेच परत येतो. असं म्हटल्यानंतर बघा इथे प्रताप जे आहे ते म्हणतात की जाऊ दे कल्पना, तिला बाहेर जायचंय ना तर जाऊ दे. असं म्हटल्यानंतर बघा ती निघून जाते आणि त्यावेळेस कल्पना म्हणते की का जाऊ दिलं. मग त्यावेळेस प्रताप म्हणत असतात की आपण दरवेळेस म्हणतो की अस्मिता गोलूला टाइम देत नाही, मग आता देतीये तर देऊ दे ना. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा मूर्तीचा आवाज आल्यानंतर सुमन आणि प्रतिमा सायलीकडे पळत येतात. मग सायलीला ते ड्रॉइंग बुक जे आहे ते खाली पडलेले दिसते आणि ते ड्रॉइंग बुक घेऊन एका ठिकाणी सायली प्रतिमा ते दोघी बसत असतात. मग प्रतिमा सर्व त्या ड्रॉइंग बुकबद्दलच्या आठवणी सांगत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की ही तन्वीची ड्रॉइंग बुक आहे आणि तन्वी लहानपणी खूप ड्रॉइंग काढायची, खूप आवड होती तिला चित्रकलेची. आता प्रेक्षकांनो, असा मोड येतो की तिला एक शेवटचं जे चित्र आहे ते सायलीच्याही ओळखीचं वाटतं आणि प्रेक्षकांनो मग त्यावेळेस बघा इथे प्रतिमा जी आहे ती थोडी इमोशनल होती आणि त्यावेळेस ती म्हणत असते की हे जे चित्र आहे हे तन्वीचं या शेवटच्या या घरातलं शेवटचं चित्र आहे आणि त्यावेळेस मग ते चित्र कुठं काढलं तर ते अन्नपूर्णा निवासच्या गार्डनमध्ये काढलेलं असं आहे असं सांगत असते. मग आता ते चित्र पाहून सायलीलाही ते थोडं ओळखीचं वाटतं. आता प्रेक्षकांना इकडे मधुभाऊंना बघा आश्रमात आणलेलं आहे, परंतु इथं मुलांचा खूप दंगा चालू असतो आणि त्यावेळेस बघा इथे कुसुम जी आहे ती मुलांवर जोरात ओरडते आणि ती म्हणत असते की मधुभाऊंना त्रास होईल, प्लीज तुम्ही आरडाओरडा करू नका, शांत बसा. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे ती मुलगी आहे ती मुलगी म्हणत असते की कुसुम मावशी आम्हाला मधुभाऊंशी गप्पा कधी मारायच्या. त्यावेळेस ती म्हणत असते की नाही, अजिबात नाही. तेवढ्यातच बघा सायली तिथे येते आणि सायली म्हणत असते की गप्पा मारणार पण थोड्याशाच. आता प्रेक्षकांनो, सायलीला बघून सगळे मुलं खूप हॅप्पी होतात आणि अगदीच तिला मिठी मारतात. मग त्यावेळेस अर्जुनला ते काही पचतच नाही आणि तो म्हणतो की सावकाश 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 असं तो म्हणत असतो. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणत असतो की घराची साफसफाई काही पुरेशी झालेली नाही आणि त्यामुळे उगाचच ॲलर्जी व्हायला नको, म्हणून तू आत्ताच घरात जाऊ नको. त्यावेळेस सायली म्हणते की हां ठीक आहे, मी घरात जाणार नाही, मग काय करू, उन्हात थांबू. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही, अजिबात नाही, मी माझ्या बायकोला असं बरं करेन, चल मी चांगली अरेंजमेंट तुझ्यासाठी करून ठेवलेली आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे अर्जुन सायलीला घेऊन जातो आणि तो पुढे पाहतो तर काय त्याने मस्त असं टेंट हाऊस बनवलेलं आहे, फॅन वगैरे, खाण्याची सुविधा सर्व काही त्याने तिथे सोयी करून ठेवलेली आहे. आता प्रेक्षकांनो, इथे मुलंही दंगा करायला लागतात, त्यामुळे इथे कुसुम म्हणते की मुलांनो तुम्ही दंगा करत बसू नका, हे सर्व सायलीताईसाठी केलेलं आहे आणि तुम्ही चला मला साफसफाई करण्यास मदत करू लागा, तेव्हाच तर सायलीताई घरात येईल. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की मी मदत करते. तेव्हा ते काका जे आहेत ते म्हणतात की नाही नको, मुलं सर्व इथे कुसुमला मदत करू लागतात, तुझी काही गरज नाही, तोपर्यंत तू थांब. आता प्रेक्षकांनो, ते काका तिथून निघून जातात आणि त्यावेळेस इथे सायली अर्जुनला म्हणत असते की अहो मला इथं ना बोर होईल, मी जाते की थोडीशी मदत
करते असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की नाही नको, तुला बोर होणारच नाही कारण मी तुला एंटरटेन करणार आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली म्हणते की तुम्ही काय एंटरटेन करणार. त्यावेळेस मग इथे अर्जुन बघा एक डान्स लावतो, कधी तू रिमझिम नारी बरसात हे जे गाणं आहे ते गाणं लावतो आणि त्यावेळेस बघा तो इथे मस्त रोमॅन्टिक असा डान्स करायला लागतो. आता प्रेक्षकांनो इथे हट्ट नाही करणार तर ती सायली कुठली, आता ती बघा इथे डान्स करण्यासाठी सायली हट्ट करत असते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की काळजीपोटी म्हणतो नाही नको, पोटामध्ये बाळ आहे अशी तिला आठवण करून देत असतो. परंतु प्रेक्षकांनो इथे सायली म्हणते की नाही नको. मग त्यावेळेस अर्जुन तिला थोडासा डान्स करण्यासाठी म्हणून उठवतो. सायली त्याच्याबरोबर डान्स करते आणि मग बसल्यानंतर बघा इथे अर्जुनचाही डान्स झालेला असतो आणि तिथे मुलांनी घरात साफसफाई केलेली असते. आता प्रेक्षकांनो इथे सायली बघा लगेचच घरात येण्यासाठी म्हणून निघते, परंतु एकदम रीतीभातीने तिचं आतमध्ये जे स्वागत आहे ते इथे कुसुम करत असते आणि तिला आतमध्ये घेतल्यानंतर प्रेक्षकांनो इथे काही नवलच घडतं. जी मुलगी आतापर्यंत तिला प्रतिमाच्या घरात दिसत होती तीच मुलगी तर आता आश्रमातही दिसते. मग आता सायलीला प्रश्न पडतो की हिचा आश्रमाशी काय संबंध आहे. मग तिचा पाठलाग करत बघा इथे सायली तिच्या मागे मागे जात असते आणि त्यावेळेस मग इथे अर्जुन विचारतो की ही कुठे निघाली. मग तेव्हा कुसुम म्हणते की तिला किचन वाट्यावर हात फिरवल्याशिवाय बरं वाटत नाही. आता प्रेक्षकांनो इथे बघा ती छोटी मुलगी जी आहे ती किचनमध्ये पोहोचलेली आहे आणि तिच्या पाठोपाठच सायली देखील किचनमध्ये आलेली असते. आता प्रेक्षकांनो इथे नवल म्हणजे काय तर ती जी बुकमध्ये ड्रॉइंग होती तीच ड्रॉइंग बघा इथे भिंतीवर काढलेली आहे आणि ती मुलगी त्या ड्रॉइंगकडे बघत असते. आणि प्रेक्षकांनो ही जी ड्रॉइंग आहे ती बघून आता सायलीला धक्काच बसतो, कारण तिला नवल वाटतं की ती ड्रॉइंग इथे कशी काय. मग तेवढ्यातच कुसुम आतमध्ये येते आणि त्यावेळेस ती म्हणते काय बाई स्वतःच काढलेली ड्रॉइंग एवढी का निरकून पाहतेस. असं म्हटल्यानंतर तर अजूनच सायलीला धक्का बसतो, कारण ही ड्रॉइंग आता सायलीने काढलेली आहे. असं म्हणून बघा प्रेक्षकांनो इथे कुसुम म्हणत असते की मधुभाऊनी सांगितलं तू लहान असताना ही ड्रॉइंग काढलेली आहे. असं म्हणून कुसुम तिथून निघून जाते आणि कुसुम निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायलीच्या मनात अनेक प्रश्न जे आहेत ते काहूर माजतात. म्हणजेच ते प्रश्न तिला असा पडतो की ते जे ड्रॉइंगवरती ड्रॉइंग काढलेली होती तीच ड्रॉइंग मी भिंतीवर कशी काय काढली आणि हे तर योगायोग नक्कीच नसावा. म्हणजे माझ्या मनात जो काही प्रश्न आहे खरी तर मीच आहे का, तर हे खरं असेल का, असं जे प्रश्न हिच्या मनामध्ये यायला लागतात. आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण इथे त्या मुलीशी मधुभाऊंचाही काहीतरी संबंध आहे असं सायलीला कळलेलं आहे. मग आता मधुभाऊ जे काही सत्य आहेत ते उद्या सांगणार आहेत का हे आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.